चला तर एक मोठ्या मॅच कडे आपण वळूयात। एका बाजूला दहागाव टीम आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ, या दोन संघादरम्यानची एक मोठी लढाई आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटेल। नयन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला शिरगाव संघाकडनं पाहायला भेटतो आणि रुपेश 1 रुपेश 2 म्हणजे दोन्ही फलंदाज रुपेश सलामीवीर साठी आलेत। पहिला चेंडू, पहिलाच बॉल वेगामध्ये, बॅटची कडा, विकेट कीपरनं झेल पकडलाय, रुपेश आउट। अगदी पहिला चेंडू आणि पहिलाच मोठा झटका दहागाव संघाला देत असताना बॉलर नयन, रुपेश आउट झालाय। शून्यावरती अगदी पाहता होता पण पहिलाच धक्का दिला गेलाय। आता नवीन फलंदाज योगेश, लेफ्ट हँडर बॅट्समन यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो। परंतु नयनने या मॅच मध्ये सुरुवात भरपूर चांगली करून दिलेली आहे। पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थिती त्याची होती, परंतु या मॅच मध्ये तो बरोबर वेळेवरती उपस्थित झालाय आणि सुरुवातच अगदी दमखम करून दाखवणारी त्यानं इथे दाखवलेली आहे या मॅच मध्ये। दुसरा चेंडू घेऊन यावेळेस समोर आहे लेफ्ट हँडर बॅट्समन योगेश। यावेळेस देखील बॅटची कडा, विकेट कीपरनं पुन्हा झेल पकडला आणि बॅट्समन आउट। आल्या पावलाने पुन्हा माघारी पाठवलं गेलंय। चले जावचा नारा या चेंडूवरती देखील दिला गेलाय आणि बॅट्समन आता योगेश देखील आउट। दोन धक्के ते देखील शून्यावरती दिले गेलेत। दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन यावेळेस शून्याचा चष्मा पहिनून अगदी डगआउटला गेलेत। पहिला बॉल रुपेश आउट झाला, दुसरा बॉल योगेश आउट झालाय। दोन्हीही बॉल वरती आपण पाहायला गेले तर एजंट टेकन, बॅटची कडा लागल्यानंतर विकेट कीपर मात्र चांगली कामगिरी करतायत महेश, आणि इथून दोन झटके नयननं मात्र दिलेले आहेत। चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट मिळवून देत आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, हात खोलू दिलेले नाहीत आतापर्यंत। या दोन चेंडूंवरती स्टार्ट करावं लागेल, इथून धावफलकाला आकार द्यावा लागेल, सुरुवात करावी लागेल या मॅच मध्ये दहागाव संघाला। बॅट्समन मोहन पुढे येऊन खेळायचं होतं आणि बॅटची कडा, तिसऱ्या बॉल वरती तिसरी विकेट। काय गोलंदाजी राहिली आहे मॅच मध्ये नयनकडनं। तिन्ही फलंदाज यावेळेस बॅटची कडा घेऊन विकेट कीपरनं तिन्ही झेल पकडलेत। जितकी मेहनत यावेळेस गोलंदाजाची आहे तितकी मेहनत विकेट कीपरची देखील आहे या विकेट घेण्यासाठी, कारण बॅटची कडा लागल्यानंतर विकेट कीपरनं देखील चांगले झेल पकडलेत आणि काय गोलंदाजी राहिले आहे। अचूक टप्पा साधला गेलाय, तिन्ही फलंदाज बॅटची कडा लागल्यानंतर विकेट कीपर कडेच झेल उडालेत आणि चांगले पकडले गेलेत ते झेल। पाहूयात, 3 चेंडूवरती 3 विकेट आलेत, विकेट हॅट्रिक साजरी झालेली आहे। 3 ओव्हरचा सामना, त्याच्यामध्ये सुरुवात थोडीशी डगमळ झालेली आहे। एखादी पार्टनरशिपची आता गरज यावेळेस दहागाव संघाला असू शकते। नॉन स्ट्राईक एंडला रुपेश, जो सध्या तरी मात्र चांगल्याच इन्फॉर्म बॅट्समन आहे, त्याला कदाचित स्ट्रायकर वरती नेणं गरजेचं असू शकते या मॅच मध्ये। आता नवीन फलंदाज पाहत आहोत गणेश, विनाट नंबर 5, शून्यावरती 3 धक्के। ओहो, यावेळेस चौथी विकेट। यावेळेस बॉलरचा अगदी ड्रीम बॉल पाहायला भेटलाय, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉय। यावेळेस देखील अजून एक धक्का, 4 बॉल 4 विकेट। मोठा विक्रम करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज नयन दिसतोय। काय परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडलं होतं, तिथे देखील सन्मान देता आलेला नाहीत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा चले जाव जाणारा या चेंडूवरती देखील फलंदाजाला दिला गेलाय आणि आता हा चौथा धक्का लागलाय। फलंदाज आउट झालाय, गणेश आउट झाला आणि आता संतोष आलाय। 4 बॉल 4 विकेट।
जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजाचं. नयन अगदी लेट पण थेट एंट्री त्याची झालेली आहे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये चार फलंदाजांना अगदी तंबूचा आशा दाखवलाय, पॅव्हलियनला पाठवलाय. पाहुयात पाचवा चेंडू. समोर आहे आता संतोष. हा देखील बॉल वेगामध्ये चेंडू टाकलाय. इथे देखील प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. आता मिडन ओव्हर कडे वाटचाल होत आहे आणि जर मिडन ओव्हर आली तर एक मोठा रेकॉर्ड होऊ शकतोय, कारण 4 विकेट 4 बॉल वरती घेतले त्यांनी. पाचवा बॉल देखील डॉट बॉल. धाव आलेली नाहीत, सुरुवात झालेलीच नाही दहागाव संघाची. राहिला आता शेवटचा बॉल. पाहुयात. नयन राईट अमोव्ह द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. 38 सर्कलला क्रॉस करून चाललाय. लॉंगॉनला फिल्डर आहेत, बॉल पर्यंत येत आहेत आणि एक सिंगल आता मिळते. ओव्हर समाप्त. एक धाव खर्च करत असताना 4 विकेट त्याने घेतले. त्यांनी लाजबाब कामगिरी करत असताना लाजबाब कामगिरी या मॅच मध्ये नयन या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला भेटते. शिरगाव संघाचा हा गोलंदाज. 4 मुंड्या चित केल्या फलंदाजांना. लगातार 4 बॉल 4 विकेट. त्यानंतर डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. दीपक खांजोडे यांच्याकडनं आपण पाहत आहोत. जो गोलंदाज नयन होता त्याला मात्र इथून जे 4 विकेट त्याने घेतले त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आलेलं आहे. दीपक खांजोडे यांच्याकडनं हे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एक धाव झाली आणि 4 विकेट घेतल्यात. आता दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू होतोय. शिरगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. यावेळेस बॉलर आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंग मार्क वरती महेश. चला तर पुन्हा मॅच कडे वळूयात. 1 वरती 4 धक्के दिले दहागाव संघाला आणि आता शिरगाव संघाकडनं महेश. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटते. दुसऱ्या ओव्हर मध्ये 3च ओव्हरचा सामना आहे. सुरुवात हवी तशी झालेली नाहीत, पूर्णपणे डगमळत सुरुवात, परंतु उर्वरित कामगिरी जर इथून देखील झाली तर टार्गेट मोठं सेट करू शकतायत. पंच सांगतायत नो बॉल. यस, झालं गेलं. आता सगळं विसरावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ विसरावा लागेल दहागाव संघाला आणि उर्वरित कामगिरी आता चांगली करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. नो बॉल आलाय. फ्री हिटची एक मोठी संधी. फ्री माइंड स्ट्रोक खेळण्यासाठी लायसन मिळाले फलंदाजाला. पाहूयात. रिव्हर्सचा फटका. सक्सेसफुल स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. फ्री हिट वरती फ्री माइंड स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स चौकार की षटकार पाहूयात. पंच अजून आपण पाहत आहोत डिसिजन पेंडिंग. यस, आता तिकडनं सिग्नल आलाय चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रो. व्हॉलेंटियर सांगतायत चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा झाला तर टोटल 6. म्हणून मी म्हणालो होतो नव्यानं सुरुवात करावी लागेल. यावेळेस अजून एक विकेट मिळू शकते आणि यस, पुन्हा एक स्वॅप डिसमिसल. यावेळेस देखील विकेट मिळाली आणि आता ही विकेट महेशच्या खात्यामध्ये. 6 वरती 5 फलंदाज बाद. नयनसाठी जे कॅश प्राइज होतं ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. दीपक खांजोडे यांच्याकडनं हे आपण कॅश प्राइज पाहत आहोत. रोख रक्कम 100 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. दीपक खांजोडे यांचे मनापासून आभार. सहा वरती 5 धक्के दिले गेलेत या मॅच मध्ये आणि आता नवीन फलंदाज आपल्याला
हर्षू हा फलंदाज, परंतु त्याच्यासाठी देखील लेफ्ट आर्म बॉलरचा हा चांगला चेंडू. महेश देखील आता चांगली गोलंदाजी करतोय. लाजबाब कामगिरी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटते ती शिरगाव संघाची. अफलातून गोलंदाजी, दहागाव संघाला अगदी थांबवलं या मॅच मध्ये. पुन्हा अजून एक डॉट बॉलचं देखील पर्सेंटेज वाढत चाललंय. टॉस जिंकून फिल्डिंग का करण्याचा निर्णय घेतला याचं प्रत्युत्तर कॅप्टनला देतायत गोलंदाज. कामगिरी लाजबाब होते. दोन्ही गोलंदाजांनी अगदी सुरुवात चांगली करून दिलेली आहे या मॅच मध्ये. 6/5. यावेळेस फटका चांगला आहे, अगदी गिरकी घेऊन हा बॉल ला टोलवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वज्र टोला, भीम टोला पाहायला भेटतोय आणि इथे आला हा सरपंच चषक षटकार. भरपूर वेळानंतर आलेला एक मोठा फटका. विजयाची संजीवनी प्रदान करणारा हा षटकार आणि मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करणारा हा षटकार. बॅट्समन हर्षूच्या बॅटमधनं हा षटकार. परंतु एक चित्र आपण पाहिलं असेल ते थोडंसं विचित्र असेल दहागाव संघासाठी. रुपेश अजून देखील नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि आतापर्यंत खेळ जर विचार घेतला 11 बॉल झालेत या इनिंगचे कंप्लीट आणि तो सलामीवीरचा बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटतोय. धाबा झाल्यात 12, 5 विकेट गेलेत आणि शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. पुन्हा एकदा ताकदीचा वापर करायचा होता. मिस टायमिंग आहे, फटका फसला. एक सिंगल तर कंप्लीट होऊ शकते. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला गेला. नॉन स्ट्राईक एंडकडे धोका वाटत होता, बॉल फेकलेलाच नाहीत आणि आता 2 धाबा मिळत आहेत. यानंतर आता रुपेशला स्ट्राईक मिळू शकते. यस, ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 14 धाबा. दोन ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत 14 धावा झाल्यात. त्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सिंगल होती, 4 विकेट तिथे होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत महेशनं 1 विकेट घेतली आणि 13 धावा त्यानं खर्च केल्यात. शेवटचा आता षटक. या षटकामध्ये आर्यन भगत पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल, बॅटची कडा. बॉल यावेळेस थांबणार नाहीत. लॉंग स्टॉपला चाललाय, लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. रुपेशच्या बॅटमधनं चौकार. हे करणं फलंदाजांना गरजेचं होतं. दहागाव संघ आता विचार करत असेल की स्ट्राईकला रुपेशला कदाचित आणलं असतं तर ही स्थिती नसती, परंतु वेळ गेलेली नाहीत अजून देखील. या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा जरी आल्या तर एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतंय शिरगाव संघाच्या विपक्षामध्ये. पाहूयात, हाच प्रयत्न करावा लागेल रुपेशला या मॅच मध्ये. चौकाराच्या मदतीने धावा झाला टोटल 18. एक चांगली वाटचाल होते. विकेट जरूर 5 गेलेत, परंतु इथून धावा येत आहेत आता रुपेशच्या बॅटमधनं. फिल्डिंग पुन्हा एकदा सेट होते. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत राईट हँडर बॅट्समन रुपेशसाठी. शॉट अप लेंथ. यावेळेस लॉंग लेगला फटका फसला आणि फिल्डर तिथे आहे झेल बादच्या स्वरूपामध्ये. रुपेश देखील काहीच चांगलं योगदान देऊ शकलेला नाहीत आणि हा हादरा लागलाय, धक्का लागलाय 6वा. विकास बॅटिंग साठी आला. यावेळेस त्याला देखील मोठा चान्स मिळाला या मॅच मध्ये. चान्स यावेळेस ग्रो करावा लागेल त्याला. एक मोठा चान्स मिळाला असं समजून इथून फलंदाजी करावी लागेल. 18 वरती धाव फलक आणि 6 विकेट गेलेत. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल, तिथे आपण पाहत आहोत हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर मध्ये आला. हा महत्वाच्या क्षणाला हा महत्वाचा षटकार. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ मॅसिव्ह हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
आता चांगल्या स्थितीमध्ये, आता डगआउट खुश झालाय, या फटक्याने डगआउट खुश झालाय कारण 24 धावा झाल्यात. नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे मंगेशजी भगत साहेब यांच्याकडनं लगातार जर 3 षटकार आले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि आता चेंडू फक्त राहिलेत, या चेंडूवरती येणं गरजेचं होतं, आता 2च बॉल राहिलेत. यस, हे प्राइज कंटिन्यू असेल. साहेब आहेत तोपर्यंत या स्टेजवरती. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर रोख रक्कम 500 रुपये. बॅटची कडा विकेट किपरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो. यस, फाईन लेगला क्लिअर करतोय. आता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत हा येतोय चौकार आणि धावा झाल्यात आता 28. यस, यावेळेस फाईट करण्यासाठी धावा होत आहेत आणि त्याचमुळे डगआउट खुश झालाय. एका ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 1 वरती 4 फलंदाज बाद झाले होते आणि आता 28 धावा झाल्यात. म्हणजे चांगला इथून पलटवार पुन्हा केला गेलाय आणि चांगल्या धावा मात्र काढल्या गेलेल्या आहेत या मॅच मध्ये. 10 गाव संघाकडनं फाईट करण्यासाठी धावा झालेल्या आहेत या मॅच मध्ये. पाहूया शेवटचा बॉल, ऑन साईडला खेचून मारायचं होतं. यावेळेस लाईन आर्यनची चांगली पाहायला भेटली, डॉट बॉल. यावेळेस आता इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 28, करायच्या 29. दीपक खांजोडे, आमचे मित्र दीपक खांजोडे, आपण लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दीपक खांजोडे, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, लवकरात लवकर या. आणि चला लवकरात लवकर 10 गाव संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 18 बॉल करायचे आहेत, 29 धावा. लगातार जर 3 षटकार ठोकले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याच पद्धतीने या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे लाडके सन्माननीय मंगेशजी भगत साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे लगातार 3 षटकारसाठी. फिल्डिंग लगेचच आपण सीट करायचे आहे आणि आमचे मित्र दीपक खांजोडे आमच्या व्यासपीठाकडे येत असताना आज व्हॉलेंटियरची भूमिका थोडीशी कमी पार पाडलेली आहे, त्यामुळे त्यांचं जे मानधन आहे दिवसाचं ते थोडंसं आपण कपात करणार आहोत आजच्या दिवसासाठी. नयन सर, आपण जर बॅटिंगला ओपनिंगला जात नसाल तर आपण या, आणि ओपनिंगला जात असाल तर जाऊ शकता, आणि नसल जात ओपनिंगला तर मात्र कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. चला, दीपक खांजोडे आमचे मित्र, त्यांच्याकडनं हे जे रोख रक्कम कॅश प्राइज होतं 100 रुपीजचं ते आपण वितरित करत आहोत. व्हेरी वेल डन नयन, भरपूर साऱ्या तुला शुभेच्छा आहेत आणि हे कॅश प्राइज आपण वितरित करत आहोत. दीपक खांजोडे यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. एक फोटो तो बनता है भाई, काय कामगिरी होती. जे पहिले 4 बॉल होते या इनिंगचे, चारही बॉल वरती फलंदाजांना चारी मुंड्या चित केलं होतं. 4 फलंदाजांना त्यानं लगातार बाद केलं आणि त्यासाठी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि इम्प्रेस झाले आमचे दीपक खांजोडे आणि त्यांच्याकडनं हे रोख रक्कम 100 रुपयाचे कॅश प्राइज. व्हेरी वेल डन नयन, तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आमचे दीपक खांजोडे, आता आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडा. चला तर पहिला पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाकडे वळूयात. फायटिंग टार्गेट आहे, 28 झाले, 29 करायचे आहेत. विकेट हॅट्रिक साठी जर विकेट हॅट्रिक गोलंदाजानं साजरी केली, 3 बॉलवरती 3 विकेट आले तरी देखील रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. आणि त्याच पद्धतीने लगातारचे जर 3 षटकार आले तरी देखील रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आमचे मंगेशजी भगत साहेब यांच्याकडनं हे रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल. दीपकजी आगिवले साहेब यांच्याकडनं देखील रोख रक्कम 100 रुपयाचं 100 रुपीजचं कॅश प्राइज नयनसाठी आलेला आहे.
नयन ठाकरेसाठी हे देखील कॅश प्राइज आलेलं आहे. आता हे जे कॅश प्राइज आहे आपण मॅच झाल्यानंतर वितरित करूयात, तर मॅच ऑन होते. यस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. फिल्डर आहेत, जजमेंट चांगलं दिसतंय. झेल पकडला गेला. या मॅच मध्ये देखील महेश काही करू शकला नाही. चांगलं, शून्यावरती बाद. यावेळेस आजच्या दिवसामध्ये थोडस टीमला नाराज केलेला आहे महेशनं. आज बॅट त्याची तळपलेली नाहीत. अगदी आपण पाहत आहोत दोन्ही मॅच मध्ये थोडस नाराज केले टीमला. आणि आता पाहूया धनंजय. संकटामध्ये असताना आपण पाहिलं तर भरपूर वेळेस धनंजयने मात्र संकटमोचक म्हणून काम केलेलं आहे. परंतु इथून रुपेश चांगली सुरुवात करतो या मॅच मध्ये. फुल लेनचा बॉल ऑन साइडला वळवला गेला. फिल्डर आहेत, स्क्वेअर पंचाच्या अगदी थोडासा जवळून हा चेंडू जात होता. डीप मध्ये चांगलं पेट्रोलिंग. 30 सर्कलचा फिल्डर मात्र चेंडू पर्यंत पोहोचला होता. एक सिंगल आता धनंजयच्या खात्यामध्ये. धनंजयने या मॅच मध्ये अकाउंट ओपन केलंय शिरगाव संघाचं. एक वरती एक फलंदाज बाद. 2 चेंडू झाले त्यांनी 16 बॉल मध्ये करायचे आहेत. अजून देखील 28 धावा. कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोन्ही संघांनी. स्क्वेअर किट करायचं होतं. बाउन्स चांगला मिळालाय. टेक ऑफ घेणारा हा बॉल. सरप्राईज झाला होता फलंदाज. अगदी सरप्राईज डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली गोलंदाजाकडनं. 3 चेंडूवरती 3 जर विकेट आले आणि जर 3 चेंडूवरती 3 षटकार आले, मंगेशजी भगत साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. म्हणजे पहा, आपल्या टीमला देखील फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कॅश प्राइज देखील तुम्हाला मिळू शकताय. म्हणजे डबल खुशी तुम्हाला मिळू शकते. अजून एक चांगला चेंडू. सरप्राईज अगदी देखील फलंदाज पुन्हा एकदा केलं गेलंय. इथे आता सबमरीन चेंडू राहिलाय. उसळी मिळाली नाही या चेंडूला आणि हा देखील डॉट बॉल. फलंदाज दिनेश देखील या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय. त्यामुळे मी म्हणालो होतो की आता फायटिंग टार्गेट आहे या मॅच मध्ये. 28 झाला होता, 29 करण्याचा प्रयत्न हे टार्गेट या शिरगाव संघाच्या विपक्षामध्ये सज्ज केलंय, सेट केलंय. ऑन साइडला हा फटका ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. बॉल फेकी होईपर्यंत एक सिंगल. यावेळेस अकाउंट ओपन झालंय दिनेशचं देखील. या सिंगलनं आणि आता धावा झाल्या टोटल 2. चेंडू टाकले गेलेत 5. जशी सुरुवात डगमळत झालेली होती तशी सुरुवात या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटते शिरगाव संघाची. प्लस पॉइंट फक्त एकच आहे की विकेट फक्त एकच गेलेली आहे. तिथे 4 विकेट गेल्या होत्या. पाहूयात पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस हा बॉल आला तसाच पाठवण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता काय घडलेलं आहे यस आपण पाहत आहोत. रिव्ह्यूची मागणी आता केली जाते पण यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. आणि जाऊयात आता टेक्निकल रूम मध्ये, पाहूयात काय घडलंय आणि काय बिघडलंय. बॉलची पाहणी आपण करत आहोत. वेस्टेज हाईट आहे की नाही याची पाहणी होईल. सध्या तरी आपण कंट्रोल रूम मध्ये आहोत, जिथे STC चे आमचे ऑपरेटर मडके सर सध्या तरी पाहणी करतायत आणि तडंपार देखील जॉईन झालेले आहेत आम्हाला. पाहूयात कशा पद्धतीने चेंडू राहिलाय. स्ट्रायकर एंडला धनंजय आहे, उंच पुरा फलंदाज. परंतु त्याच्या यावेळेस हा बॉल कमरेच्या वरती आहे की खाली आहे याची पाहणी होईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडासा चेंडू लँड होत होता, कमरेच्या खाली थोडासा आला आणि त्याच्यानंतर हुक करायचं होतं. बॉल बॅटला स्पर्श झाल्यानंतर लॉंग स्टॉपला गेला आणि हा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. हे देखील महत्वाचं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 6. आता 12 बॉल मध्ये करायच्या 23 धावा. 12 चेंडू 23.
चला तर वेळ विलंब, थोडासा वेळ कमी खर्च करा. लक्षात घ्या, योगेश बॅटिंग करत असताना तितकंसं योगदान नव्हतं दिलेलं, परंतु आता गोलंदाजीमध्ये द्यावंच लागेल. दुसऱ्या बाजूला 6 धावा शिरगाव संघाच्या पाहायला भेटत आहेत खात्यामध्ये. 1 विकेट गेली महेशनं, शून्यावरती महेश बाद झाल्यानंतर धनंजय आणि दिनेशची जोडी पाहायला भेटते. धनंजयच्या बॅटमधून आलेला चौकार महत्वपूर्ण मानला जाईल या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आता दुसऱ्या ओव्हरचा खेळ. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. पाहुयात 12 बॉल मध्ये हवाय 23 धावा. चला वेळ जास्तचा खर्च होतोय. 10 गाव संघ याची देखील नोंद घ्या, कारण आपल्याला महत्वाचा सामना अजून देखील खेळवायचा आहे. तिकडे वेट करत आहेत माणी सपाटा संघ. कोणता संघ येतील हे देखील ते पाहत आहेत. नजरा त्यांच्या देखील मैदानावरती लागल्यात. आणि वळूयात आता पुन्हा एकदा मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट. लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म पेसर. यावेळेस बॉल अगदी अँगलने टाकायचा होता, खराब चेंडू आहे. आउटसाइड दिले एक्स्ट्रम. यस इट इज व्हाईट बॉल. 61 धावांना धाव फलक आता 7 धावा. आता 12 बॉल 22. विकेट हॅट्रिक, त्याच नंतर षटकार हॅट्रिक जर साजरी केली तर रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल मंगेशजी भगत साहेब यांच्याकडनं. पाहुयात 3 चौकारासाठी देखील 500 रुपये लगातार मारावे लागतील, हे देखील लक्षात घ्या. यावेळेस हो पाहुयात फलंदाज पोहोचलेत. यार्ड सर्कल मध्ये आपण पाहत आहोत. यावेळेस बॉल स्टॉप झाला आणि पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झालेली आहे. धनंजयला स्ट्राइक पुन्हा मिळाली आहे आणि आता धावा झाला टोटल 8 धावा. 11 बॉल मध्ये करायच्या आहेत 21 धावा. नशिबाची साथ मिळते आहे यावेळेस देखील शिरगाव संघाला. यावेळेस देखील बॉल पाहायला गेला तर पंच सांगतायत नो बॉल, आणि नो बॉल एक एक्साची धाव देखील धावून पळून कंप्लीट झाली. म्हणजे आता बोनस 2 धाव संख्येचा दिला गेलाय शिरगाव संघाला. आणि आता धावा झाला टोटल 10. आता 11 बॉल मध्ये हवा आहेत 19 धावा. 11 चेंडू 19. पुढील बॉल फ्री हिट. मिस टायमिंग, फटका फसलाय. विकेट झेल पकडल्यानंतर नाही मिळू शकणार, परंतु रनआउटच्या विकेट कदाचित येणं गरजेची होती, परंतु तिथे धावलेलेच नाहीत. एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टोटल धाव फलक 11. 11 वरती एक फलंदाज बाद. 10 बॉल 18 धाव संख्येची गरज. दहा बॉल 18. पाहुयात धनंजय साठी हा चेंडू पाहायला गेला तर यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि आता पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्साची मदत मिळालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. शिरगाव संघ आता पोहोचलाय 12 अंकावरती. आता 10 बॉल मध्ये हवा आहेत 17 धावा. थोडं योगेश कंट्रोल करावं लागेल एक्साच्या धाव संख्येवरती. एक्साच्या धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये 4 दिल्या गेल्यात. बहाल केल्या गेल्या 4 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये रुपेश चांगली गोलंदाजी त्याने केली होती. या ओव्हर मध्ये योगेश. धनंजयच्या अगदी पायावरती बॉल आदळलाय. हा चांगला चेंडू आहे. फाईन लेग, लॉंग लेग, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये टार्गेट करायचं होतं या चेंडूला, नाही जमलंय. पायावरती बॉल वेगामध्ये आदळलाय. योगेशचा चांगला चेंडू कमबॅक होतोय. 9 बॉल मध्ये आता 17. हा खतरा कोणावरती आहे पाहूयात. 9 बॉल 17चं समीकरण. चांगला सामना रंगलाय. एक मोठी मॅच पाहायला भेटते. एका बाजूला शिरगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला 10 गाव संघ. 10 गाव संघ सध्या तरी फिल्डिंग करतात आणि चेसिंग करत असताना शिरगाव संघ 12 अंकावरती पोहोचलाय. बॅटची कडा विकेट किपरच्या मागे झेल सोडला गेलाय. सातत्यानं जीवदान मिळाले त्यांनी. हे जीवदान शेवटच्या ओव्हर मध्ये महागडे ठरू शकतायत 10 गाव संघासाठी. हाताला चटका देऊन बॉल आपण पाहत आहोत फाईन लेग मध्ये गेला आणि तिथे आपण पाहतो एक सिंगल आता धनंजयच्या खात्यामध्ये जाईल. धावा झाला टोटल आता 13. आता काय 8 बॉल मध्ये हवा 16 धावा. 8 चेंडू 16 धाव संख्येची गरज. प्रत्येक चेंडू या मॅचचा निर्णयात्मक आहे. त्या उद्देशाने चेंडू हाताळावा लागेल आणि त्याच उद्देशाने बॅटिंग देखील करावी लागेल. पाहुयात
खराब चेंडू आहे की नाही पाहूयात यावेळेस. हो, डिसिजन तर आलेलं नाही आणि आता पाहत आहोत पंच अगदी बॉलची पाहणी करतायत. यस तर नो बॉलचा इशारा आता पंच पुन्हा एकदा कळवतायत या चेंडूवरती. ही डोकेदुखी आहे आता. योगेश एकदा करतोय का हा देखील प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तिथे रुपेश म्हणाले त्याला की बॅटच्या स्वरूपाने धावा आलेल्या नाहीत, एक्साच्या धावा कंट्रोल करायच्या आहेत या मॅच मध्ये योगेशला आणि हेच माइंड मध्ये ठेवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला दबाव दडपण आहे फलंदाजाचं देखील. दिनेश स्ट्रायकर एंडला आहे. धावा झाला टोटल 14 धावा. 8 बॉल मध्ये हवा आहेत 15. समोर चेंडू स्लॉट मध्ये टाकला गेलाय. फ्री हिटचा बॉल, फ्री माइंड स्ट्रोक ने खेळलेला फटका. बॉल वॉडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा रेषा पार. षटकार झालात आता टोटल 20 धावा. आता काय 7 बॉल 9. हा देखील बॉल बॅटची कडा. बॉल चालला फाईन लेगला. फिल्डर आहे डीप मध्ये. खराब फिल्डिंग. बॉल दन 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 करत चाललाय. दणदणीत चौकार. आता झाला 24 आणि 6 बॉल 5. 6 चेंडू आणि आता 5 धाव संख्येची इथून गरज आहे. चला पाण्याची मागणी होते. लवकरात लवकर पाणी घेऊन जा आणि इथून पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होईल. 6 चेंडू 5 धावा. पंच जरा घाई करायचंय. अजून एक सामना आपल्याला कव्हर अप करायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती येतो तो मोहन. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 5 धाव संख्येचं पाठला करायचं आहे ते सिरगाव संघाला. कुठेतरी याच्या अगोदरची गोलंदाजी योगेशने खूपच वाईट गोलंदाजी केली. काहीच एक्स्ट्रा चेंडू टाकले त्याच्यामुळे काय स्कोर कार्ड पुढे सरसावताना पाहायला मिळाला. आता मात्र 6 चेंडू 5 धावा. या वेळेस हलवगतीने टाकलेला चेंडू. लायचून मलित तंबाखू, लायचून मलित तंबाखू, तोंडू चलित मलित सीमा पार. विजयाच्या दिशेने जाणारा हा चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धनंजय हट्टाकट्टा बॅट्समन. पहिल्याच चेंडू स्पेस करताना या ओव्हर मधला चेंडू सीमा पार. चौकार. आता समीकरण उरले फक्त 5 चेंडू आणि 1 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धनंजय. आता फक्त 5 चेंडू आणि 1 धाव संख्या. लांब राहिलेला तो संघ शिरगाव. यावेळेस तीच दिशा, तीच लाईन. चेंडू थांबणार नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊ. चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. यावेळेस विजय झालेला संघ शिरगाव. अभिनंदन आणि हडलक टीम 10 गाव संघ. यापुढे होणारा मॅच क्वालिफायर मॅच. मानीचा पाडा त्यांना फाईट करेल शिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार टोस्का बॉक्स मध्ये टॉस विन करण्यासाठी यायचे आणि